मेथीची भाजी कडू बनते तर ह्या ट्रिक वापरा. ट्रिक सांगते त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी धूप लावून झालेली आहे. सकाळी लवकर अंघोळ झाली, म्हटलं चला धूपबत्ती लावून घेऊया आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवते मेथीची भाजी. खूप लोकांचा प्रश्न असतो की मेथीची भाजी कडू बनते, तर ते नाही बनावी यासाठी मी काही ट्रिक सांगते, चला. सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही मेथी वगैरे धुवून घेता ना, तर धुतेवेळी मेथी जी आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजू घालावी. 70 ते 80% त्याचा जो करवटपणा आहे तो तिथेच निघून जातो. त्यानंतर जेव्हा तुम्ही फोडणी द्या तेव्हा मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कांदा आणि लसूण टाका. मेथीचा जो करवटपणा आहे तो अजिबात राहत नाही. आणि अजून एक महत्त्वाची ट्रिक ती म्हणजे मेथीची भाजी शिजवते वेळी मेथीला झाकण झाकू नका, जेणेकरून त्याचा जो करवटपणा आहे तो वाफेत निघून जातो. सो ओपनमध्येच ती भाजी शिजवून घ्या. थोडा वेळ एखादं 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता, तेही अगदी लास्ट मोमेंटला. तर मस्तपैकी रेडी आहे झटपटीत आणि 5 मिनिटात बनणारी मेथीची भाजी. स्वयंपाकाला लेट होतंय म्हणून मी माझा जो चहा आहे तो तसाच बाजूला ठेवून दिला होता आणि जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत चहा सुद्धा गरम करून घेतला होता. सध्या ताप, सर्दी, खोकला एवढं वाढलेलं आहे की मी स्वतःला व्लॉगमध्ये दाखवणंच बंद केलेलं आहे. आणि अशाच परिस्थितीत मी गेले होते भाजीपाला आणण्यासाठी आणि स्ट्रॉबेरीज इतक्या घेऊन आले. का घेऊन आले तेही सांगते, कारण स्ट्रॉबेरीचा जो एक डब्बा आहे तो नॉर्मली 100 रुपये 60 रुपयाला भेटतो आणि आज मला तो 20 रुपयालाच भेटत होता. सो मी 200 रुपयाचे स्ट्रॉबेरीज घेऊन आले, लिटरली 7-8 डब्बे तुम्ही बघू शकता. आणि सगळा भाजीपाला घेऊन आलेला आहे, मस्तपैकी लावला. आणि हे पार्सल काय आहे हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन.